Hello all, welcome to the TKD Yeshwantrao Chauhan Polytechnic Inchalkarji. In this series of video lecture, we are going through the subject Industrial Engineering and Quality Control. We are started chapter number 1, Work Study. This is lecture number 2. After completion of this lecture, the student will able to apply work study techniques to optimize manufacturing processes. The contents of this lecture is method study, objectives of method study, and procedure for method study. Types of work study. In the previous lecture, we gone through what is meant by work study. The work study is done to effective use of all the resources, that is humans or workers, machines, material, etc. The work study is divided into two types, that is method study and work measurement. In this lecture, we are going to see what is meant by method study. Method study. Method study is defined as the investigation of the existing method of doing a work in order to develop and install an easy, rapid, effective and efficient procedure for doing the same job at lower cost and with less efforts. मग मेथड स्टडी मीन्स काय की मेथड मीन्स काय कुठली एक काम करण्याची पद्धत असेल, सिस्टीम असेल, त्या सिस्टीम जी आहे त्या सिस्टीम मध्ये काय प्रॉब्लेम आहे का किंवा पद्धत जी आहे ती पद्धतीमध्ये काय प्रॉब्लेम आहे का ते फाइंड आउट करून ते करेक्ट करणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता पद्धत मीन्स काय की कुठली पण एक काम करण्याची एक पद्धत असते, कुठली पण काम करण्याची. म्हणजे कुठलं साधं जर एक्झाम्पल घेतलं, फॉर एक्झाम्पल आता आपल्याला काय करायचं आहे, गाडी चालू करायची आहे. तर गाडी चालू करण्यासाठी आपल्याकडे मेथड काय आहे की एक तर काय आहे, गाडीवरती बसल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बटन किंवा किक स्टार्ट करायचं आहे. त्यानंतर क्लच दाबून आपल्याला गिअर पाडायचा आहे. गिअर पाडल्यानंतर ऍक्सिलेटर ज्यावेळी आपण वाढवणार आहे त्यावेळी आपली गाडी पुढे जाणार आहे. मग ही काय झाली, एक सिस्टीम झाली, म्हणजे एक पद्धत झाली, मेथड झाली. तसंच इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काय असतात की प्रत्येकाचं काम वेगळं असतं, प्रत्येक वर्करचं काम वेगळं असतं. आता मशीनवरती जो राहणारा वर्कर आहे तो काय करत असतो की जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल घेऊन त्या मशीनवरती तो क्लॅम्प सीएनसी किंवा लेथ मशीनवरती काम करत असेल तर तो काय करतो, ते रॉ मटेरियल घेऊन चेक वरती होल्ड करतो. चेक वरती होल्ड केल्यानंतर मशीनिंग करतो. मशीनिंग केल्यानंतर ते इन्स्पेक्शन करतो, म्हणजे जे मशीनिंग झालेलं आहे ते मशीनिंग व्यवस्थित झालेलं आहे का नाही यासाठी तो इन्स्पेक्शन करतो. आणि इन्स्पेक्शन ओके असेल तर तो काय करतो, पुढे ट्रान्सफर करतो किंवा पुढच्या ऑपरेशन साठी तो पुढे ट्रान्सफर करतो. म्हणजे ही काय झाली, एक पद्धत झाली. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये ही एक मेथड झाली. असे वेगवेगळं काम, प्रत्येक वर्करचं काम वेगळं असतं. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक वर्करचं काम वेगळं असतं. मशीनिंग इंडस्ट्रीमध्ये वेगळं असतं, फाउंड्रीमध्ये वेगळं असतं, कास्टिंग मध्ये वेगळं असतं. जो मशीनवरती उभा राहतो तो मशीनवरती काम करत असतो किंवा तो मशीनिंग ऑपरेशन करत असतो. जो इन्स्पेक्शन करत असतो किंवा क्वालिटी मध्ये काम करत असतो तो क्वालिटी म्हणजे इन्स्पेक्शनचं काम करत असतो. त्याचबरोबर जो स्टोअर डिपार्टमेंट मध्ये आहे तो स्टोअर डिपार्टमेंट मध्ये काय करत असतो की स्टोअर डिपार्टमेंट मध्ये जे रॉ मटेरियल आहे किंवा टूल्स असतील, मटेरियल्स असतील, व्यवस्थित ठेवणं म्हणा किंवा त्याचं रेकॉर्डिंग करणं, ते सगळ्या गोष्टी तो करत असतो. म्हणजे प्रत्येक वर्करचं काम वेगळं असतं. पण तो जो वर्कर काम करणार आहे, ठीक आहे, त्याची एक पद्धत ठरली असते की कसं काम करायचं आहे. दिस इज अ मेथड. प्रत्येक वर्करचं कुठल्या पद्धतीने, आता समजा वर्कर जर इंडस्ट्रीमध्ये आला सकाळी तर त्याला काम काय करायचं आहे हे काय ठरलेली आहे, पद्धत ठरलेली आहे किंवा त्याला मेथड ठरलेली आहे. त्या मेथड नुसार तो वर्कर काम करत असतो. जर समजा मग मेथड स्टडी का करायची, मेथड स्टडी समजा आता एक काम करतोय वर्कर आणि तो काम करण्यासाठी किंवा त्या मेथडनं काम करण्यासाठी समजा जास्त वेळ लागत असेल किंवा फॉर एक्झाम्पल त्याला जास्त खर्च येत असेल किंवा त्या वर्करला जास्त एफर्ट्स लावायला लागत असतील, तर त्यावेळी आपल्याला काय करायला पाहिजे, तिथं मेथड स्टडी करून ते मेथड इम्प्रूव्ह करायला पाहिजे. मेथड स्टडी का करायची, फॉर एक्झाम्पल एक कामाची पद्धत आहे, कामाची पद्धत जी आहे त्या कामाच्या पद्धतीमध्ये समजा त्या वर्करला जास्त एफर्ट्स लावायला लागत असतील किंवा टाइम जास्त लागत असेल, काम करायला ते जास्त वेळ लागत असेल. फॉर एक्झाम्पल स्टोअर डिपार्टमेंट मध्ये एक 100 किलोचा जॉब आहे,
100 किलोग्रामचा एक जॉब आहे. तो जॉब काय करायचा आहे, त्याला तिथून घेऊन म्हणजे स्टोअर मधनं घेऊन मशीन वरती आणायचं आहे. मग मॅन्युअली हे पॉसिबल आहे का? नाहीये. मग मॅन्युअली पॉसिबल का नाही, कारण की एक वर्कर तो 100 किलोचा जॉब उचलू शकत नाही. मग तिथं काय असणार आहे, 3 वर्कर तर लागणार आहेत. अंदाजे 3 वर्कर लागले. 3 वर्कर काय करणार, ते धरून इथं आणणार आहेत, मशीनवरती आणणार आहेत. मग त्यासाठी जो टाइम लागणार आहे तो टाइम पण जास्त लागणार आहे. मग ही काय झाली, एक पद्धत झाली, काम करण्याची पद्धत झाली. मग आता ही पद्धत काय आहे, चुकीची आहे. कारण की चुकीची काय आहे, कारण की 100 किलोचा जॉब एकटा वर्कर उचलू शकत नाही. दोघं तिघं तर लागतात. ते जॉब स्टोअर मधनं इथं मशीनवरती आणण्यासाठी. मग ही पद्धत काय आहे, चुकीची आहे. मग चुकीची कुठल्या पद्धतीने, एक तर टाइम जास्त लागणार आहे. मग एक वर्करच्या ठिकाणी आपल्याला 3 वर्कर लागणार आहेत. मग त्यासाठी आपल्याला त्या 3 वर्करांना पगार सुद्धा द्यावा लागणार आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी विचार करून काय करणार, ही जी सिस्टीम आहे, सिस्टीम जी आहे की स्टोअर मधनं मला 100 किलोचा जॉब इथं मशीनवरती आणायचा आहे, ही जी सिस्टीम आहे, हे मॅन्युअली न करता मी काय करणार, क्रेन किंवा क्रेन लावणार किंवा फॉर एक्झाम्पल एक ऑटोमेटेड गाइडेड व्हेइकल, इंडस्ट्रीमध्येच फिरणार एक लहान एक छोटस मी गाडी घेतली, तिथून इथं आणायचा. यामुळे काय होणार आहे, जी लोक लागणार होती दोघं तिघं, इथं काय लागणार, एकच वर्कर आपल्याला बास होणार आहे की क्रेन फक्त ऑपरेट करणार आहे, तिकडनं 100 किलो जॉब उचलायचा आणि मशीनवरती आणायचं. म्हणजे क्रेन असल्यामुळे काय होणार आहे, जे एफर्ट्स आहेत, ह्युमन एफर्ट्स आहेत, ते कमी लागणार आहेत. टाइम आपला वाचणार आहे. टाइम वाचला म्हणजे काय झालं, की आपले मनी पण किंवा आपल्याला जे कॉस्टिंग द्यायला लागत होतं, 3 वर्करांचा पगार जो द्यायला लागत होता, तो काय झाला, कमी झाला. म्हणजे ही जी मेथड आहे, ही मेथड काय केली मी, इम्प्रूव्ह केली. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये हे लहान एक्झाम्पल झालं की की कुठल्या कुठल्या पद्धती आहेत आणि आपल्याला इम्प्रूव्ह कुठल्या करायचं आहे. ठीक आहे. मग इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी कन्सिडर करायला पाहिजेत, की एक तर आपल्याला टाइम किती लागतोय, त्यानंतर पैसे किती लागतात, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी काय करणार, ती मेथड जी आहे मेथड इम्प्रूव्ह करणार. म्हणून काय म्हणले, मेथड स्टडी इज डिफाइंड ऍज द इन्व्हेस्टिगेशन ऑफ एक्झिस्टिंग मेथड. आता एक्झिस्टिंग मेथड मी काय म्हटलं, की 100 किलोचा जॉब मला जर आणायचा असेल मशीनवरती स्टोअर मधून, तर आपल्याला मॅन्युअली, ते आधी कसं होतं की सिस्टीम मॅन्युअली होती की वर्करला तिथं जाऊन आणायचं होतं. वर्करनं स्वतः ते आणायचं होतं, 2-3 वर्कर घेऊन ते उचलून इथं मशीनवरती आणायचं. दिस इज एक्झिस्टिंग मेथड. एक्झिस्टिंग मेथड ऑफ डुईंग अ वर्क इन ऑर्डर टू डेव्हलप. मग आता ही मेथड काय आहे, ही चुकीची आहे. मग आपल्याला नवीन मेथड काय करायचे, डेव्हलप करायचे आहे. डेव्हलप अँड इन्स्टॉल अँड इझी म्हणजे काय, की मी जर तिथं क्रेन लावलं तर काय झालं, ते इझी झालं, कारण की क्रेन फक्त उचलायचं आहे. इझी, रॅपिड अँड इफेक्टिव्ह अँड एफिशियंट प्रोसिजर फॉर डुईंग द सेम जॉब ऍट लोअर कॉस्ट विथ लेस एफर्ट्स. म्हणून काय म्हटलं, क्रेन लावल्यामुळे काय होणार, एकतर एफर्ट्स कमी झाले, तुमचे 3 वर्करच्या ऐवजी तो एकच वर्कर काम करू शकतोय आणि फास्ट करू शकतो. मेथड स्टडी म्हणजे काय, मेथड स्टडी इज डन टू improve the existing method. Method study is done for improve the existing method and install a new method. Install a new method which is easy, rapid, effective and efficient. Okay. This goal should be achieved by eliminating unnecessary motions involved in certain procedure or by changing sequence of operating of the process itself. म्हणून गोल काय मेथड स्टडीचा, दिस गोल शुड बी अचिव्ड. म्हणजे गोल काय आहे, की एक जी सिस्टीम आहे किंवा जी मेथड आहे, ती मेथड कशी पाहिजे, इझी पाहिजे, रॅपिड पाहिजे, इफेक्टिव्ह पाहिजे, एफिशियंट पाहिजे. मग हे काय झालं, गोल झालं, गोल ऑफ मेथड स्टडी. दिस गोल शुड बी अचिव्ड बाय इलिमिनेटिंग अननेसेसरी मोशन. आता अननेसेसरी मोशन्स मीन्स काय, आता आपल्याच एक्झाम्पल मध्ये काय म्हटलं मी, हे स्टोअर मधनं 100 किलो जॉब आणून मशीनवरती लावायचं किंवा मशीनिंग करायचं. मग इथं समजा मॅन्युअली पॉसिबल नाहीये, म्हणून मी क्रेन लावलं. मग क्रेन लावल्यामुळे काय झालं, की मॅन्युअली जे आपलं मोशन होतं किंवा जो वर्कर तिथं जाऊन तिथं उचलून आणून इथं जे मोशन्स जे होतं, ते मोशन ऑटोमॅटिकली काय झालं, कमी झालं बाय युझिंग क्रेन. मोशन्स इन्व्हॉल्ड इन सर्टन प्रोसिजर और बाय चेंजिंग द सिक्वेन्स ऑफ ऑपरेटिंग ऑफ द प्रोसेस इटसेल्फ. ओके. Then objectives of method study. The objectives of method study are improvement in the existing method. जसं मी म्हटलं की आपल्याच एक्झाम्पल मध्ये काय आलं, जी मेथड आहे, जी ओल्ड मेथड आहे, त्यामुळे काय होत होतं, प्रॉब्लेम येत होतं. मग मी न्यू मेथड जी इम्प्लिमेंट केली किंवा युज केली, त्यामुळे काय आलं, एक्झिस्टिंग मेथड काय झाली, इम्प्रूव्ह झाली. टू फाइंड आउट द बेस्ट मेथड टू डू द वर्क. मेथड स्टडी मुळे काय होणार आहे, की बेस्ट मेथड फाइंड आउट करणार आहे. नेक्स्ट, बेटर वर्क प्लेस लेआउट अँड बेटर वर्किंग कंडिशन. नेक्स्ट लेस फटिग ऑफ वर्क टू वर्कर. लेस फटिग टू वर्कर मीन्स काय, जे मॅन्युअली त्याला ऑपरेटरला काम करायचं होतं, ते काय झालं, कमी झालं.
त्यामुळे फटीग काय आलं वर्करचं कमी झालं. इम्प्रुव्हमेंट इन द यूज ऑफ मटेरियल्स मशीन्स मॅन पॉवर, म्हणजे आपल्याकडे जे मशीन्स आहेत, मटेरियल जे आहेत किंवा मॅन पॉवर जे आहे त्याचं इफेक्टिव्ह यूज आपल्याला करता येणार आहे किंवा त्याचा यूज ते जे यूज आहे ते इम्प्रूव्ह होणार आहे. ग्रेटर वर्क सॅटिस्फॅक्शन, हायर स्टँडर्ड ऑफ सेफ्टी अँड हेल्थ. आता ग्रेटर वर्क सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय, जे वर्करला 100 किलोचं जॉब उचलायचं होतं ते क्रेन उचलल्यामुळे काय होणार आहे, त्याला काम करायला समाधान पण होणार आहे, कारण की विनाकारण आपल्याला जे एफर्ट्स लावायला लागणार आहे, विनाकारण एफर्ट्स म्हणजे 100 किलो जॉब इकडे शिफ्ट करायचं म्हणजे सोपं नाहीये, म्हणजे विनाकारण जे एफर्ट्स लावायला लागणार आहे ते काय झालं, कमी झालं. कमी झाल्यामुळे काय झालं की वर्करला पण काय होणार आहे, काम करण्याचं सॅटिस्फॅक्शन होणार आहे. हायर स्टँडर्ड ऑफ सेफ्टी अँड हेल्थ, सेफ्टी का वाढली, कारण की क्रेन उचलल्यामुळे जे वर्करला त्रास होणार आहे किंवा जे फॉर एक्झाम्पल ऍक्सिडेंट व्हायची शक्यता असणार आहे मॅन्युअली उचलताना, ते काय कमी झाले. रिडक्शन इन वेस्ट अँड स्क्रॅप, म्हणजे मेथड इम्प्रूव्ह केल्यामुळे काय होणार आहे, रिजेक्शन कमी होणार आहे, जे वेस्ट आहे किंवा स्क्रॅप आहे ते पण काय होणार आहे, कमी होणार आहे. फास्ट मटेरियल हँडलिंग, फास्ट मटेरियल हँडलिंग आपल्याच एक्झाम्पल मध्ये काय आलं की जे मटेरियल आहे, मटेरियल आपल्याला मॅन्युअली न उचलता आपल्याला काय क्रेन असल्यामुळे काय होणार आहे, ते मटेरियल स्टोअर मधनं मशीन शॉप मध्ये फास्ट येणार आहे. मशीन शॉप पासून समजा इन्स्पेक्शनला जाणार असेल तो जॉब, तर काय होणार आहे, क्रेन मुळे ते पण काय होणार आहे, फास्ट होणार आहे. आणि इन्स्पेक्शन करणं पॅकिंग कडे जायचं असेल तर क्रेन मुळे आणि फास्ट होणार आहे, म्हणजे फास्ट मटेरियल हँडलिंग. These are the main objectives of method study. The first is improvement in the existing method to find out the best method to do the work, better workplace layout, better working condition, less fatigue to worker, improvement in the use of materials, machines, manpower, greater work satisfaction, higher standard of safety and health, reduction in waste and scrap, and fast material handling. Next, steps in method study. मग मेथड स्टडी कुठल्या पद्धतीने करायचे किंवा प्रोसिजर ऑफ मेथड स्टडी, स्टेप्स और प्रोसिजर ऑफ मेथड स्टडी. फर्स्ट, सिलेक्ट द मेथड विच टू बी इम्प्रूव्ड बाय कन्सिडरिंग इकॉनॉमिक, टेक्नॉलॉजी अँड ह्युमन फॅक्टर्स. मग पहिला काय करायचं की आपल्याला मेथड जर इम्प्रूव्ह करायचं असेल, मेथड जर इम्प्रूव्ह करायची असेल तर त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे की कुठले मेथड चुकीचे आहे, कुठली मेथड काम करण्याची पद्धत कुठली चुकीची आहे त्या आधी आपल्याला फाइंड आउट करायला लागणार आहे. सिलेक्ट द मेथड टू इम्प्रूव्ह म्हणजे काय, जी मेथड आपण म्हणजे मेथड पहिला सिलेक्ट करायची आहे जी आपल्याला इम्प्रूव्ह करायची आहे बाय कन्सिडरिंग इकॉनॉमी, टेक्नॉलॉजी अँड ह्युमन एफर्ट्स. नेक्स्ट, रेकॉर्ड ऑल द रिलेव्हंट फॅक्ट्स अबाउट द प्रेझेंट वर्किंग मेथड इज रेकॉर्डेड. मग आता काय करायचं आहे, सिलेक्ट केली. आता मी जसं म्हटलं की आपली जे वर्क आहे की 100 किलोचा जॉब आपल्याला काय करायचा आहे, उचलून न्यायचा आहे मॅन्युअली. दिस इज ओल्ड मेथड. ठीक आहे, मग ते जे पद्धत आहे, ती जी पद्धत आहे ती काय केली, मी सिलेक्ट केली पहिला. मग त्यानंतर काय केलं, रेकॉर्ड. मग रेकॉर्ड मध्ये काय केलं, जी जी ऍक्टिव्हिटी तो वर्कर करतोय, ठीक आहे, जी जी ऍक्टिव्हिटी तो वर्कर करतोय ते सगळं मी काय केलं, रेकॉर्ड केलं. ऑल द रिलेव्हंट फॅक्ट्स अबाउट द प्रेझेंट वर्किंग मेथड इज रेकॉर्डेड. थर्ड स्टेप इज एक्झामिन. द रेकॉर्डेड डाटा आर क्रिटिकली एक्झामिन. म्हणजे काय केलं, पहिला मी सिलेक्ट केलं मला कुठली पद्धत किंवा कुठली मेथड किंवा कुठलं वर्क आपल्याला इम्प्रूव्ह करायचं आहे, कुठलं वर्क आपल्याला इम्प्रूव्ह करायचं आहे ते पहिला मी काय केलं, सिलेक्ट केलं. दुसरं काय केलं, दुसरं स्टेप काय, रेकॉर्ड केलं. तिसरं स्टेप काय, एक्झामिन. मग एक्झामिन म्हणजे काय, द रेकॉर्डेड डाटा आर क्रिटिकली एक्झामिन्ड. ठीक आहे. फोर्थ स्टेप इज डेव्हलप अँड इव्हॅल्युएट द मोस्ट प्रॅक्टिकल अँड इकॉनॉमिकल मेथड ऑफ बाय कन्सिडरिंग ऑल द सिच्युएशन इज डेव्हलप. आता काय केलं की एक्झामिनेशन केलं, मी सगळ्या डाटा सगळं रेकॉर्ड केलं. रेकॉर्ड केल्यानंतर ते स्टडी केलं. ठीक आहे, आणि त्यानंतर मी काय केलं, एक नवीन मेथड डेव्हलप केली. मग डेव्हलप करताना काय पॉसिबल, म्हणजे डेव्हलप करताना काय गोष्टी कन्सिडर करायला पाहिजे, दॅट शुड बी प्रॅक्टिकल. म्हणजे प्रॅक्टिकली ते पॉसिबल पाहिजे आणि इकॉनॉमिकल पाहिजे. म्हणजे इकॉनॉमिकल म्हणजे काय, एकतर ते प्रॅक्टिकली पॉसिबल पाहिजे, मी जी नवीन पद्धत किंवा सिस्टीम जी डेव्हलप करणार आहे, ठीक आहे, ते प्रॅक्टिकली पॉसिबल पाहिजे आणि दुसरं काय पाहिजे, इकॉनॉमिकल पण पाहिजे. नाहीतर आता आपल्याला आता मी जसं म्हटलं की 100 किलो जॉब उचलून आणायचा आहे तर आपल्याला क्रेन घ्यायला लागणार. मग क्रेन जर समजा घ्यायची म्हटली तर त्यासाठी आपल्याला पैसे खर्च करायला पाहिजे. म्हणून काय म्हणले, तर ते जी मेथड आहे ती मेथड काय प्रॅक्टिकली पण पॉसिबल पाहिजे आणि इकॉनॉमिकली पण पॉसिबल पाहिजे. द मोस्ट प्रॅक्टिकल अँड इकॉनॉमिकल मेथड बाय कन्सिडरिंग ऑल द सिच्युएशन इज डेव्हलप्ड. नेक्स्ट, डिफाइन.
The new method is defined in systematic way so that each and every person should understand. आता काय केलं, नेक्स्ट स्टेप काय आहे, पाचवं स्टेप, की आता जी मेथड मी डेव्हलप केली, ठीक आहे, न्यू मेथड मी डेव्हलप केली, की ती डेव्हलप केलेली मेथड डिफाईन करायची किंवा आता कागदावरती घ्यायची की या पद्धतीने काम करायचं आहे आणि ती काय पाहिजे, सगळ्यांना समजणारी पाहिजे. म्हणजे मी सांगितलं की अशा पद्धतीने काम करायचं आहे तर ते जे वर्कर आहे त्या वर्करला ते समजायला पाहिजे. द न्यू मेथड इज डिफाइंड इन अ सिस्टमॅटिक वे सो दॅट एव्हरी पर्सन शुड अंडरस्टँड. नेक्स्ट इन्स्टॉल द मेथड प्रॅक्टिकली. आता इन्स्टॉल केलं म्हणजे काय करणार आहे की त्या पद्धतीनं काम चालू करायचं आहे. प्रॅक्टिकली त्या पद्धतीनं काम करायला चालू करायचं आहे. मेंटेन. सेवन स्टेप इज मेंटेन. द न्यू मेथड आर मेंटेन्ड रेग्युलरली अँड चेक. मग ठीक आहे, इन्स्टॉल केलं, त्या पद्धतीने काम चालू केलं, आता त्या पद्धतीनं काम करायचं सिस्टीम किंवा तिची पद्धत आहे ती मेंटेन ठेवायची. म्हणजे जो वर्कर आहे तो वर्कर रेग्युलरली त्याच पद्धतीनं काम केला पाहिजे. मग ह्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, जो सुपरवायझर आहे तो सुपरवायझर प्रत्येक वेळी त्यावरती लक्ष ठेवून ते चेक केलं पाहिजे. त्याला काय म्हणणार, मेंटेन. द न्यू मेथड आर मेंटेन्ड रेग्युलरली अँड चेक. ओके, these are the 7 steps in method study. म्हणजे काय, कुठले कुठले स्टेप्स आहेत मेथड स्टडी मध्ये. सिलेक्शन ऑफ वर्क, आपल्याला कुठलं वर्क आपल्याला काय करायचं, इम्प्रूव्ह करायचं आहे, ते काय केलं, सिलेक्ट केलं. रेकॉर्डिंग द इन्फॉर्मेशन, तो जे वर्क आहे म्हणजे ओल्ड वर्क किंवा ओल्ड सिस्टीम, ओल्ड मेथड जी आहे ती काय केली, मी रेकॉर्ड केली. एक्झामिन केलं म्हणजे काय केलं, जे रेकॉर्डिंग केलेलं आहे त्याचं पूर्ण मी काय केलं, स्टडी केलं. डेव्हलप न्यू प्रोसेस. स्टडी केल्यानंतर आपल्याला समजा नवीन मेथड डेव्हलप करायची असेल तर डेव्हलप केली मी नवीन मेथड. इव्हॅल्युएट डेव्हलपिंग प्रोसेस, इव्हॅल्युएशन केलं. डिफाईन केलं आफ्टर इव्हॅल्युएटिंग द प्रोसेस, म्हणजे कुठल्या पद्धतीने काम करायचं आहे ते सगळे मी स्टेप्स डिफाईन केले. इन्स्टॉल अ न्यू प्रोसेस, जी डिफाईन केलेली आहे नवीन मेथड ती काय केली, त्या पद्धतीनं काम करायला चालू केलं. आणि मेंटेन न्यू मेथड मीन्स काय, ती जी पद्धत आहे, जे नवीन पद्धत मी डेव्हलप केलेली आहे त्याच पद्धतीनं काम होतं का नाही हे काय करायचं आहे, मेंटेन करायचं किंवा ते चेकिंग करायचं आहे. These are the 7 steps in method study. First is select, next is record, third is examine, fourth is develop and evaluate, fifth is define, sixth is install and seventh is maintain. मग आपल्या केसमध्ये काय होतं, ओल्ड मेथड काय होती की वर्करला स्वतः जाऊन स्टोअर मध्ये 100 किलोचा जॉब मॅन्युअली आणायचा होता. ही काय ओल्ड मेथड झाली. आता न्यू मेथड मी काय केली, डेव्हलप काय केली की तिथं मॅन्युअली काम करायचं नाही, त्यासाठी आपण क्रेन घ्यायचं किंवा क्रेनच्या मदतीने आपल्याला ते जॉब उचलायचं आहे. म्हणजे ओल्ड मेथड जी होती त्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करून मी न्यू मेथड डेव्हलप केली आणि ती इन्स्टॉल केली. म्हणजे क्रेन मी बसवलं, इंडस्ट्रीमध्ये काय केलं, क्रेन बसवलं म्हणजे इन्स्टॉल केली. इन्स्टॉल केल्यानंतर काय करायचं आहे, त्या क्रेनचा यूज करून आपल्याला ते 100 किलो जॉब मूव्ह करायचा आहे मशीन शॉपला. म्हणजे काय केलं, ते काम होतं का नाही, त्याच पद्धतीनं तो वर्कर काम करतो का, त्या क्रेनचा यूज करतो का, हे मी काय रेग्युलरली चेक केलं. त्याला काय म्हणणार, मेंटेन. म्हणजे सिलेक्शन केलं, जी ओल्ड मेथड आहे ते मला इम्प्रूव्ह करायची आहे त्यासाठी मी ते वर्क किंवा ती मेथड मी सिलेक्ट केली. रेकॉर्ड केलं, तो कुठल्या पद्धतीनं काम करतोय वर्कर आधी ते मी रेकॉर्ड केलं. तिचं पूर्ण स्टडी केलं. ठीक आहे, स्टडी केल्यानंतर नवीन मेथड मी डेव्हलप केली. नवीन मेथड मध्ये काय करणार मी, तो वर्कर साठी मी काय करणार, क्रेन ऑप्शन ठेवणार. म्हणजे क्रेनचा यूज करून तो वर्कर काय करू शकतोय, ते मटेरियल मूव्ह करू शकतोय किंवा तो जॉब मूव्ह करू शकणार आहे. त्यानंतर डिफाईन केलं. आता डिफाईन मीन्स काय की मी त्या वर्करला सांगणार आहे की आता हा क्रेन बसवला आणि क्रेनच्या पद्धतीनं किंवा क्रेनच्या मदतीनं तू काय करायचं आहे, ते जॉब मूव्ह करायचं आहे. म्हणून काय केलं, डिफाईन केलं. मी त्या वर्करला डिफाईन केलं की ती मेथड मी सांगितली. ठीक आहे, इन्स्टॉल केलं. आता क्रेन बसवलं मी, क्रेन बसवल्यानंतर मेंटेन ठेवलं. मेंटेन मीन्स काय, त्याच पद्धतीनं वर्कर काम करतो का, त्या क्रेनचा यूज करून तो जॉब तिकडनं व स्टोअर मधनं मशीन शॉपला मूव्ह करतो का, ह्या सगळ्या गोष्टी मी काय केलं, स्टडी केलं किंवा चेक केलं. दॅट इज अ फायनल स्टेप, मेंटेन. नेक्स्ट, सिलेक्शन ऑफ वर्क फॉर मेथड स्टडी. मग आता कुठल्या फॅक्टर्स कन्सिडर करून आपल्याला मेथड स्टडी करायचं आहे. कुठल्या फॅक्टर्स म्हणजे मेथड स्टडी करायचं आहे पण कुठल्या फॅक्टर्स कन्सिडर करून
किंवा नुसतंच मेथड स्टडी करायची आहे असं नाही. म्हणजे कुठली पण पद्धत आता चालू आहे आणि ते मला इम्प्रूव्ह करायचं आहे. मेथड स्टडी करायचे आहे एकतर इकॉनॉमिक कन्सिडरेशन्स, टेक्निकल कन्सिडरेशन्स आणि ह्युमन रिएक्शन्स. म्हणजे पहिलं कन्सिडरेशन काय करायचं आहे? इकॉनॉमिक कन्सिडरेशन्स, टेक्निकल कन्सिडरेशन्स आणि ह्युमन रिएक्शन्स. First consideration is economic considerations. The particular work or activity requires maximum time. Obviously, it requires maximum money. So that work should be studied by method study, procedure, and find the best method which require less time and money. म्हणजे मेथड स्टडी करायचा असेल तर फर्स्ट कन्सिडरेशन काय आहे? इकॉनॉमिक कन्सिडरेशन्स. म्हणजे आता समजा मी एक वर्क करतोय किंवा काम करतोय, ठीक आहे, एका मेथडने मी काम करतोय आणि त्या मेथडने काम करायला मला समजा जास्त खर्च येत असेल, ठीक आहे, किंवा जास्त वेळ लागत असेल, मग जास्त वेळ लागत असेल ऑटोमॅटिकली काय होणार? जास्त वेळ लागतोय तर जास्त मनी पण लागणार किंवा पैसे पण लागणार आहे. मग मग ते काय करायला पाहिजे? ती मेथड मला इम्प्रूव्ह करायची आहे. कारण की जास्त वेळ लागत असेल त्या मेथडनं काम करण्यासाठी, मग त्यामुळे पैसे पण जास्त लागणार आहेत. त्यामुळे ती मेथड काय करायला पाहिजे? इम्प्रूव्ह करायला पाहिजे. म्हणजे फर्स्ट कन्सिडरेशन काय? इकॉनॉमिक कन्सिडरेशन. म्हणजे मेथड स्टडी करायची असेल तर त्या आधीची मेथड आहे त्यासाठी पैसे जास्त खर्च होत असेल, टाइम जास्त लागत असेल तर ती मेथड मी इम्प्रूव्ह करणार आहे. नेक्स्ट टेक्निकल कन्सिडरेशन. Method study is carried out to reduce technical errors, use of advanced machinery to reduce rejection due to machines error, etc. These are the technical considerations. आता technical considerations means काय? समजा जे मशीन वापरतोय त्यामध्ये काय तर टेक्निकल एरर असेल किंवा समजा मला नवीन मशीन्स म्हणजे ओल्ड मशीन प्रॉब्लेम येत असेल किंवा ओल्ड मशीनला काय तर प्रॉब्लेम असेल तर मला नवीन मशीन जर वापरायची असेल त्यासाठी मी मेथड स्टडी करणार आहे. रिजेक्शन होत असेल, जास्त रिजेक्शन होत असेल, मशीनमुळे जास्त रिजेक्शन होत असेल तर त्यासाठी पण मी मेथड स्टडी करणार आहे. हे काय झालं? टेक्निकल कन्सिडरेशन. म्हणजे मशीन एरर असेल किंवा मशीनमुळे जास्त रिजेक्शन होत असेल किंवा मला समजा ओल्ड मशीन स्क्रॅप करून नवीन मशीन जर मशिनरी जर म्हणजे घ्यायची असेल किंवा नवीन मशिनरी घेऊन मला जर काम करायचं असेल तर त्या गोष्टीमध्ये टेक्निकल कन्सिडरेशन्स कन्सिडर करून आपल्याला काय करायचं आहे? मेथड स्टडी करायचे आहेत. नेक्स्ट ह्युमन रिएक्शन. आता ह्युमन रिएक्शन मीन्स काय? समजा एका मेथडनं जर काम करायला प्रॉब्लेम येत असेल किंवा वर्करला एफर्ट्स जास्त लावावे लागत असेल किंवा वर्करचं फटीग जास्त होत असेल, त्याला जास्त प्रॉब्लेम येत असतील वर्करला, तर त्या गोष्टीमध्ये पण मेथड स्टडी करणं महत्वाचं आहे. मेथड स्टडी इज डन टू रिड्यूस द ह्युमन एफर्ट्स, फटीग ऑफ वर्कर एक्सेट्रा. आर द ह्युमन कन्सिडरेशन्स. मीन्स मेथड स्टडी करायच्या आधी आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी कन्सिडर करायला पाहिजेत? एकतर इकॉनॉमिक कन्सिडरेशन्स, technical considerations and human reaction or human considerations. So in this lecture we gone through the contents, that is what is meant by method study, objectives of method study and procedure of method study. Thank you all.